पत्रिकेत मला नाही माहिती पत्रिकेत काय नाव आहे. या ठिकाणी जे उपस्थित आहेत त्या प्रत्येकाचं मी नाव घेतलेलं आहे. शेवटच्या टोकावर कोणी हस्तलेख नसता केला. आजवर तुम्ही बघा जे जे घटक त्या डायसवर आहेत त्या प्रत्येकाचा मी उल्लेख केलेला आहे. मी कधी चुकलेलो नाही. एकनाथ शिंदे हे पालकमंत्री आहेत, मुख्यमंत्री आहेत. हे बघा या बाबतीतलं उत्तर तुम्हाला महापौर दे. बोला महापौर. प्रशासनाने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेचं नाव पत्रिकेत ठेवलं होतं, मात्र महापौर कार्यालय आता महापौर काय बोलतात त्याचं तुम्ही उत्तर तुम्ही त्याचं ऐकून घ्या ना. ज्या वादाची सुधारणा आहे, अजूनही शिवसेना मी कुठेही कोणाचा अवमान करा हे कधीच कुणाला सांगितलं मला शिवी. पहिल्या दिवसापासून महाराष्ट्र अधिनियमाच्या आधारावर आपण चालवलेला आहे आणि कार्यक्रम पत्रिका काढतानाही त्याप्रमाणे शासकीय कार्यक्रमांमध्ये आपण सर्व स्तरातल्या मंत्री लोकप्रतिनिधी करतो, पण आपली महानगरपालिका आणि जी आर प्रमाणे स्थानिक स्वराज्य संस्थेसाठी नियमावली जी आहे ती आपण तंतोतंत पाळलेली आहे. आणि त्या नवी मुंबईमध्ये हम करोसा कायदा सुरू आहे. ते पक्षाला सुद्धा मानत नाहीये. त्यांचा पूर्वीचा इतिहास आहे. भारतीय जनता पार्टीच्या आमदार आहेत मंदाताई म्हात्रे, त्यांनी आज सकाळची स्टेटमेंट बघा. त्यांना सुद्धा मानत नाहीत, पक्षाला सुद्धा मानत नाहीयेत, मोदी साहेबांना मानत नाहीयेत, अमित शाह साहेबांना मानत नाहीयेत. हम करोसो कायदा आहे त्या ठिकाणी कुठेही म्हटलं जात नाही. भारतीय जनता पार्टीची सत्ता आहे ती गणेश नाईक जनता पार्टी आहे, नाईक जनता पार्टी आहे, भारतीय जनता पार्टी नाही आहे. हे स्वतः मंदाताई सकाळी म्हटलेले आहेत. त्यामुळे इतरांचा दोष नाहीये. केवळ एक कोते वृत्तीची मनोवृत्ती त्या ठिकाणी दिसून येते. त्यांना महानगरपालिकेमध्ये सुद्धा जो महाराष्ट्राचा नियम आहे संख्याबळानुसार सदस्य निवडून जायला पाहिजेत. परिवहनला आमचे 5 सदस्य निवडून जात असताना सुद्धा नियमानुसार, परंतु त्यांनी त्यांच्या पक्षाचे सर्व सदस्य परिवहनवरती त्या ठिकाणी पाठवलेले. ठाणे महानगरपालिकेमध्ये जर आम्ही हा नियम लावला, एकही परिवहन समितीचा सदस्य इतर पक्षांचा जाऊ शकत नाही. परंतु अशा पद्धतीने आम्ही वागणूक करत नाही. त्यांची जी वृत्ती आहे कोते वृत्ती आहे. शिंदे साहेबांचं नाव पुसण्याचा जर त्यांनी प्रयत्न किती केला तरी सुद्धा लोकांच्या हृदयामध्ये जे शिंदे साहेबांचं स्थान आहे, मी पुन्हा एकदा बोलतो, कोणीही मायचा लाल आला तरी शिंदे साहेबांचं नाव पुसू शकत नाही. नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमी बरोबर रहा, इतरांपेक्षा एक पाऊल पुढे.